डेल्टामेथ्रिन हे शेतकऱ्याचा मित्र आहे की शत्रू? चला तर मग या बहुल वापरल्या जाणाऱ्या रसायनाची दुसरी बाजू पाहूया. आपल्या अन्नाचं रक्षण तर होतं, पण याची एक छुपी किंमत आहे. काय आहे ती? चला दोन्ही बाजू पाहूया. तर हे नक्की आहे काय? हे एक मानवनिर्मित रसायन आहे, खास कीटकांना मारण्यासाठी बनवलेलं. आणि हे काम कसं करतं? तर हे थेट कीटकांच्या मज्जासंस्थेवर हल्ला करतं. त्यामुळे याचा परिणाम खूप जलद आणि जीवघेणा असतो. आता पहिला भाग. हे शेतकऱ्यांसाठी इतकं महत्वाचं आणि शक्तिशाली का मानलं जातं? हे खूप जलद काम करतं, कमी प्रमाणातही प्रभावी आहे आणि पावसातही टिकून राहतं. म्हणजे एकदम परफेक्ट. कापूस, भेंडी, वांगी अशा अनेक महत्वाच्या पिकांना हे सर्वात धोकादायक किडींपासून वाचवतं. आणि वापरणाऱ्या शेतकऱ्यांचा अनुभव काय सांगतो? की परिणाम लगेच दिसतो आणि पिकांचं नुकसान लगेच थांबतं. पण कथेची एक दुसरी गडद बाजूही आहे, आणि ती म्हणजे याचे आरोग्य आणि पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम. हे बघा, जे रसायन कीटकांच्या मज्जासंस्थेवर हल्ला करतं तेच मानवांसाठीही न्यूरोटॉक्सिक ठरू शकतं. आणि पर्यावरणाचं काय? तर पाण्यातील जीवासाठी, विशेषतः माशांसाठी हे खूपच विषारी आहे. आणि याचा वापर काही मर्यादित नाहीये. संपूर्ण युरोपियन युनियनमध्ये याला वापराची परवानगी आहे. या तात्काळ धोक्यांपलीकडे अजून एक मोठी समस्या आहे, ती म्हणजे कीटकांची प्रतिकारशक्ती. म्हणजे काय? तर कीटक स्वतःला असं बदलतात की ते रसायन त्यांच्यावर कामच करत नाही. आणि मग एक वेळ अशी येते की कितीही औषध फवारलं तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही. यामुळे शेतकरी आणि सरकार दोघांनाही उपयोग आणि सुरक्षितता यातला समतोल साधावा लागतो. म्हणूनच हे रसायन हाताळताना खूप कडक सुरक्षा नियम पाळावे लागतात. याचं भविष्यही अनिश्चित आहे. ऑगस्ट 2026 मध्ये याची सध्याची मान्यता संपणार आहे. मग प्रश्न उरतो की पिकांचं संरक्षण आणि आपलं आरोग्य व पर्यावरण यांच्यात ताळमेळ कसा साधायचा?